अपचन आणि पोटदुखीवर घरगुती उपाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासाठी भयंकर अपचनाच्या समस्येपासून सुटका करून देण्यासाठी एक अत्यंत साधा, सोपा आणि रामबाण असा घरगुती उपाय घेऊन आलो आहे. जर तुम्हाला कितीही भयंकर अपचनाचा त्रास होत असेल तर हा उपाय अवघ्या 5 मिनिटात आराम देणारा आहे. उपाय इतका प्रभावी आहे की 5 मिनिटांतच तुम्हाला फरक जाणवेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोटदुखीचा, अपचनाचा किंवा पोट साफ न होण्याचा कोणताही त्रास असो, हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरेल. या उपायासाठी आपल्याला खालील गोष्टींची आवश्यकता आहे. 1. 10 ते 12 फ्रेश पुदिन्याची पाने, स्वच्छ धुवून घेतलेली. अर्धा ग्लास पाणी. पाव चमचा ओवा, अजवाईन. आल्याचा एक छोटासा तुकडा, कुटून घेतलेला. 2 चिमूट हिंग पावडर. 2 चिमूट काळे मीठ किंवा सेंधव मीठ. एका पात्रात अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात पुदिन्याची पाने, ओवा, कुटलेले आले, हिंग आणि काळे मीठ टाका. हे मिश्रण मंद आचेवर इतके उकळवा की आपण टाकलेले पाणी अर्धे झाले पाहिजे. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा. यामुळे सर्व पदार्थांचा अर्क पाण्यात छान उतरतो. हे पाणी गरम असतानाच गाळून घ्या. आता पाण्याचा रंग बदललेला दिसेल. यात अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्या आणि हे मिश्रण छान मिक्स करा. हे मिश्रण तयार झाल्यावर ज्या व्यक्तींना पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होत आहे त्यांनी हे गरम असताना चहाप्रमाणे घोट-घोट करून प्यावे. त्रास होत असताना लगेच घेतल्यास अवघ्या 10 मिनिटात आपल्याला नक्कीच फरक पडेल. जर तुम्हाला हा त्रास कायमस्वरूपी असेल तर जेवणानंतर दररोज हा काढा प्यायल्याने शरीरात अप्रतिम बदल घडतील. अपचनाचा त्रास निघून जाईल आणि आरोग्य सुधारेल. शरीर आतून आणि बाहेरून स्वच्छ होईल आणि विषारी घटक बाहेर पडतील. अवघ्या 8 दिवसात तुम्हाला इतका प्रभावी परिणाम मिळेल की अपचनाचा जुनाट त्रास कधी निघून गेला हे देखील कळणार नाही. या उपायाचा कोणताही साईड इफेक्ट नाही, त्यामुळे तुम्ही हा बिनधास्त वापरू शकता. हा साधा, सोपा आणि नॅचरल उपाय तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.